मित्रांनो, तुम्ही एखादी जमीन किंवा जागा घ्यायचा विचार करता आणि त्याप्रमाणे तुम्ही ती जागा किंवा जमीन बघता, त्याची किंमत ठरवता आणि त्या किमतीतली काही रक्कम विसार म्हणून त्या जमीन मालकाला देऊन विसार पावती करून घेता आणि काही दिवसांनी राहिलेले पैसे देऊन खरेदी खत करून घ्यायचं असं म्हणता। आता ही जी पद्धत आहे ती सगळीकडेच आहे, कारण आपण जर सर्वसामान्य मध्यमवर्गीय असू तर आपल्याकडे एखादी जमीन घेण्यासाठी लाखोची रक्कम एकाच वेळी नसते। त्यामुळे आपण डायरेक्ट खरेदी खत न करता आधी विसार पावती करून घेतो आणि नंतर खरेदी खत करू असं ठरवतो। पण जेव्हा तुम्ही परत त्या जमीन मालकाकडे खरेदी खत करून द्या म्हणून जाता, तेव्हा तो जमीन मालक तुम्हाला खरेदी खत करून द्यायला नकार देतो। मग आपल्याला प्रश्न पडतो की तो व्यक्ती तसं का करतोय आणि आपण आता काय करायचं। तर मित्रांनो, तो व्यक्ती खरेदी खत करून द्यायला नकार देण्याची दोन कारणं असू शकतात। एक तर त्या जमिनीची किंमत वाढली असेल किंवा त्या व्यक्तीचा तुम्हाला फसवण्याचा वाईट हेतू सुद्धा असेल। आता आपला प्रश्न, आपण काय करायचं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जमीन खरेदी केल्यानंतर जर जमीन मालक खरेदी खत करून देत नसेल तर आपण काय केलं पाहिजे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरू करूयात। तर मित्रांनो, अशा परिस्थितीत तुमच्याकडे दोन पर्याय उपलब्ध असतात। ते म्हणजे त्या व्यक्तीविरुद्ध आपण दिवाणी दावा दाखल करू शकतो किंवा फौजदारी गुन्हा दाखल करू शकतो। आता जर तुम्हाला फौजदारी कारवाई करायची असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन भारतीय दंड संहितेच्या कलम 406 आणि कलम 420 नुसार त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करू शकता। त्यामध्ये कलम 406 काय आहे तर क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, ज्याला आपण मराठीत विश्वासाचा भंग करणे म्हणू शकतो आणि या गुन्ह्यासाठी 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आहे किंवा दंडाची सुद्धा शिक्षा होऊ शकते किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। आणि हा जो गुन्हा आहे तो दखलपात्र गुन्हा आहे, त्याचबरोबर अजामीनपात्र सुद्धा गुन्हा आहे। म्हणजे काय तर हा गुन्हा दखलपात्र असल्यामुळे पोलीस त्या व्यक्तीला लगेच अटक करू शकतात आणि अजामीनपात्र गुन्हा असल्यामुळे त्याला लगेच जामीन सुद्धा मिळत नाही। त्यानंतर कलम 420 काय आहे तर चीटिंग, म्हणजे ज्याला आपण मराठीत फसवणूक म्हणू शकतो आणि या गुन्ह्यासाठी 7 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा, त्याचबरोबर दंडाची सुद्धा शिक्षा होऊ शकते। आणि हा जो गुन्हा आहे तो सुद्धा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे। म्हणजे या गुन्ह्यात सुद्धा पोलीस त्या व्यक्तीला लगेच अटक करू शकतात आणि त्याला जामीन सुद्धा लवकर मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम 406 आणि कलम 420 नुसार FIR दाखल करू शकता। पण आता यामध्ये अजून एक प्रॉब्लेम असा होऊ शकतो की पोलीस तुम्हाला, जमिनीचा मॅटर आहे त्यामुळे तो दिवाणी विषय आहे, आम्ही त्यात काही करू शकत नाही असं म्हणून तुमची FIR घ्यायला टाळाटाळ करू शकतात। मग तेव्हा तुम्ही काय कराल तर तेव्हा तुम्ही कोर्टात जाऊन ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणजेच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 200 नुसार प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करू शकता आणि कोर्टाला विनंती करू शकता की माझ्याबरोबर अशी अशी फसवणूक झाली आहे, तर पोलिसांना आदेश करावे की या गुन्ह्याची चौकशी करावी आणि ज्याने माझी फसवणूक केली आहे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा। त्यानंतर कोर्ट तुमचा पुरावा ऐकून घेईल आणि आदेश करेल। त्यामुळे जर पोलीस तुमची FIR नोंदवून घेत नसतील तर हा एक पर्याय तुमच्याकडे असतो। आता जर तुम्हाला फौजदारी मार्गाने जायचं नसेल तर तुम्ही दिवाणी न्यायालयात खरेदी खत करून द्यावे म्हणून त्या जमीन मालकाविरुद्ध दावा दाखल करू शकता। त्यामध्ये तुम्हाला तुमचा व्यवहार कसा ठरला होता, किती विसार दिला होता, विसार पावती कधी केली होती, खरेदी खत कधी करून द्यायचे ठरले होते, या सर्व बाबी नमूद कराव्या लागतात। त्याचबरोबर तुमच्या बाजूने पुरावा सुद्धा द्यावा लागतो आणि जर तुमच्या व्यवहाराबाबतचा स्ट्रॉंग पुरावा तुमच्याकडे असेल तर कोर्ट तुमच्या बाजूने निकाल देऊ शकते। त्यामुळे दिवाणी प्रकारची सुद्धा कारवाई तुम्ही करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे जर विसार पावती केल्यानंतर जमीन मालक तुम्हाला खरेदी खत करून देत नसेल तर तुम्ही त्याच्याविरुद्ध दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकारे कारवाई करू शकता। पण जर या कोणत्याही गोष्टीत पडायचं नसेल तर मात्र विसार पावती केल्यानंतर जास्त दिवस न लावता लगेचच खरेदी खत करून घ्यावं आणि अशा प्रकारची फसवणूक होण्यापासून लांब राहावं। खरं तर अशा प्रकारची फसवणूक अजून बऱ्याच कारणाने जमीन खरेदी केल्यानंतर होऊ शकते। त्यामुळे अशा फसवणुकीपासून कसं वाचायचं याचाही व्हिडिओ मी याआधीच बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला वरती I बटन मध्ये देतो, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल। तो व्हिडिओही
नक्की पहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद.